हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. आणि तुम्हाला बघा आता मी काय काय दाखवणार आहे. बघा इकडे आम्ही आणले मस्त फणस ताजा ताजा, म्हणून आता बनवत आहे आम्ही भाजी. तर बघा मला मला कापताना येतं, माझे मिस्टर कापून देते. मी कधीच फणस स्वतःच्या हाताने कापलं नाही. भाजी बनवली आहे मी, पण जास्त करून माझे मिस्टरच भाजी बनवतात. आज पण माझ्या मुलीला तिच्या पप्पाच्या हातचीच भाजी खायची आहे. मी म्हटलं मी बनवते तर तू नाही, मला पप्पाच्या हातची पाहिजे. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझ्या पप्पाच्या हातानं होऊ दे. आणि इकडे आणली पालक, इकडे माझी कोथिंबीर निवडणं चालू आहे. इकडे आणले कच्चे आंबे, इकडे कच्ची कैरी म्हणतात पण आम्ही कच्चे आंबे म्हणतो. आणि ह्या पिशवीत पण भाजी वगैरे भरपूर आहे. आणि चला मग मी तुम्हाला भाजी वगैरे बनवली ना की मग तुम्हाला दाखवते नंतर. बघा फ्रेंड, मी तुम्हाला फणसाची भाजी दाखवायला विसरून गेले होते आणि आमची जेवणं झालेत आता. बघा मी तुम्हाला आता दाखवते. मला आठवण आली की आपण फणसाची भाजी दाखवलीच नाही. तर बघा ही माझ्या मिस्टरांनी बनवलेली भाजी आहे, किती छान बनवली आहे. आणि इकडे आहे कैरीचं पन्नं. ती कैरी थोडीशी लालसर आलेली होती, त्याच्यामुळे ते लालसर पन्नं झालेलं आहे. तर आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि मी तुम्हाला लगेच भेटते. बघा फ्रेंड, मी उडदाचे पापड वाढत घातलेले आहे. याच्या आधी भरपूर पापड वाढत घातले होते. आणि तिकडे आहे जुने रव्याच्या गुरड्या. आणि मी तुम्हाला दाखवते आदिल्ले मुगाचे पापड वाढत घातलेले. हे बघा ठेवले आहे मी झाकून. तो डबा घासला आहे ना मी, त्या डब्यामध्ये भरायचे आहेत ते. आणि याला खूप टाईम लागतो फ्रेंड. अलटी पलटी करायला 2-3दा तरी अलटी पलटी करावेच लागतात ते, कारण ते पापड ओलसर राहू नये म्हणून. ते जर ओलसर राहिले तर त्याला खराब होते आणि ते पांढरे डाग लागल्यासारखे होतात, खराब होतात ते. आणि वास पण घाण येतो. म्हणून आपल्याला उडदाच्या पापडाची अशी काळजी घ्यायची आहे. तर बघा मगासपासून टाकत आहे मी हे पापड. तर इकडे भांडे पण घासणं चालू आहे. भरपूर ठेवलेले जे वाळवण आहे ते सुद्धा त्या डब्यात टाकून ठेवायचे, वाळलेले आहेत ते. तर चला मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते. तर बघा फ्रेंड, काही समजून नाही राहिलं काय करावं. पाय पाय एवढे दुखत आहे, माझे खूप पाय दुखत आहे. ते पापड वगैरे वाळू घालून झाले, डब्यात भरून ठेवले आणि अजून काही डबे घासून ठेवले, ते सुकायचे आहे. समजत नाही काय करू. खूप पाय दुखत आहे माझे, काय झालं काय माहिती. इकडे माझे भाज्या पण निवडायच्या पडलेल्या आहे, काय करू मला कळत नाही आहे. कालच्या भाज्या नाही का रात्री आणलेली, ते भाजीची फणसाची भाजी बनवली. आणि त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या निवडायच्याच राहिल्या. रात्र झाली फ्रेंड, झोपून राहिली. काय करू मलाच कळत नाही आहे. आता मी भाज्या बिज्या निवडते, आवरते मस्तपैकी. वैताग आलाय मला माझे पाय दुखण्याचं. गाडी शिकायला पण नाही गेली, 2 दिवस झाले, जाणंच होत नाही आहे फ्रेंड. तर आता बघू उद्या काय होतंय. तर बघा फ्रेंड, हे आहे मागच्या वर्षी जुन्या रव्याच्या कुरड्या आणि तुम्हाला यावर्षीच्या दाखवते मी. तर बघा यावर्षीच्या बघा. आणि एवढा पिपा डबा भरलेला आहे बघा. हो, पिपा डबा भरला. पी 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 नाही, पी पी ना. हे भरते मी, पिऊन घे मी नंतर. काय होते नाही, काही नाही होत खराब करा. तर मागच्या वेळेने तिने एवढ्या खाल्ल्या नाही, आता काळजीने खाते. खाते आवडलं का. जरा ह्या डबा लावून घेते फ्रेंड. आणि बघा माझ्या मिस्टरांनी स्प्राईट आणली, स्प्राईट पिण्यास चालू आहे. जरा मोबाईल 2 मिनिट. बघा आता वड्या किती भरून, ह्या कळण्याच्या वड्या म्हणतात आमच्या गावाकडे याला. मुगाच्या कळण्याच्या आहेत त्या.
कडक वाढलं फ्रेंड. आणि याची भाजी इतकी छान होतात ना फ्रेंड, खूप भारी होतात. आम्हाला खूप आवडते याची भाजी, है ना हो? छान. आणि यात चिंच टाकून तर खूप भारी. ते 2 ताटामध्ये होते. सगळ्यात पहिले तर भरपूर भरले ते 5-6 ताटं. मग ते जसजसे शिकतात तसं ते बारीक होतात, त्याच्यामुळे मग 2 ताटात काढले. मुंगाचे पापड पण दाखवते, उडदाचे पापड डबा भरला. मग ते सुकवले पापड मी ते. हां, चिमणी कशी काय घुसली असं नेटमधून? कुठून केलं रात्र खाली तुला बऱ्याच झोप आलं होतं. दिले हकलून. मग एवढ्या झाल्या वड्या. असा कागद टाकून देत असते मी, असे डबा लावून देते. तर आपण काय करू, नैवेद्यापुरते यातले तळू आणि बाकी ह्या तळू. मग अजून नवीन करते त्यात मी दुसरा डबा मग हे करते, टाकून देते. ओके ओके, तेवढा करून घेते ना. तुम्ही आता उडदाचे पापड दाखवते. हे काम केलं पण माझे लय दिवसभर पाय दुखत होते बाबा, खूप पाय दुखत होते. काय करू मला समजत नव्हतं. पेपर बघा पापड हे मुंगाचे पापड पण भरपूर होते. तो दुसरा डबा आहे ना आपला, त्यात टाकून देऊ घासून. ओके, चला मग फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.